बातमी महत्त्वाची आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पीएसआय गोपाल बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीएसआय गोपाल बदनेला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। हा पीएसआय गोपाल बदने फरार होता, तो आता स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली। बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलिसांच्या ताब्यात आहे। काल पीएसआय बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलीस गोपाल बदनेचा शोध घेत होते। कालपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर बदने फरार झाला होता, पण त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळल्यानं पोलिसांची पथकं पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली, तर सातारा पोलिसांचं पथक पुणे जिल्ह्यात देखील रवाना झाली होती। दरम्यान काल रात्री काय काय घडामोडी घडल्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीएसआय गोपाल बदने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला। त्यानंतर गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं। फलटण शहर पोलीस ठाण्यात बदनेची 1 तास चौकशी करण्यात आली। यानंतर बदनेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणीला नेताना बदनेनं पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसल्यावर माध्यमांसमोर हात जोडले। तुम्हाला गोवलं जातंय का, असा सवाल पत्रकारानं बदनेला केला। तुम्हाला गोवलं जातंय का, काय सांगाल? माझ्या वर्दीशी प्रमाणित गोपाल बदनेलाच दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर बदनेचा उल्लेख केला होता। बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली। यानंतर बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर महिला डॉक्टरला वर्षभर पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जायची, असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी धस यांनी हा सवाल केलाय। सुरेश धस यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। 82 PM रिपोर्टचा गठ्ठा महिला डॉक्टरच्या रूममध्ये आढळलाय। महिला डॉक्टरवर बदने चुकीची कामं करण्यासाठी दबाव टाकत होता, असा आरोपही सुरेश धस यांनी केलाय। एका लेकराने आत्महत्या केलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे। तुमच्या अंडर काम करणारी मुलगी आहे आणि त्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही इतकं बेदरकारपणे उत्तर जर देत असतील तर धुमाळ डॉक्टर त्या ठिकाणी नेमकं काय करत होते? वर्षभर सतत तिला पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जात होती? इतर डॉक्टर नव्हते का तिथं? त्या 82 मला वाटतं 82 PM रिपोर्टचा गठ्ठा मुलीच्या त्या राहत्या रूममध्ये सापडलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडेवरती सतत फेब्रुवारी महिन्यापासून प्रचंड दबाव टाकण्याचं, अतिशय चुकीच्या पद्धतीचे कामे करा अशा प्रकारचे प्रेशर तिथले जे पोलीस अधिकारी आहेत बदने हे त्या ठिकाणी करत होते। त्याच्यावरती सुद्धा त्या मुलीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यांची तक्रार पोलीस निरीक्षकाकडे, उपनिरीक्षकाकडे, त्याच्यानंतर DYSPकडे सतत तक्रार करूनही ते लेकरू एकटं पडलं।